नाशिक हे शहर महाराष्ट्रातलं तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर या मंदिरांमुळे नाशिकला एक धार्मिक पार्श्वभूमी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी गुन्हेगारी वाढल्याचं दिसून आलंय. आता तर एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे आणि त्या घटनेचं CCTV फुटेज समोर आलंय. नाशिक येथील नाशिक रोड भागात असलेल्या सिन्नर फाटा येथे यश टायर नावाच्या दुकानासमोर एका 38 वर्षीय तरुणाचा खून झालाय. 3 ते 4 जणांनी त्या तरुणावर हल्ला केला होता आणि या हल्ल्यात त्या तरुणाचा मृत्यू झालाय. प्रमोद वाघ असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी. आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. नाशिकच्या सिन्नर फाटा या भागात यश टायर हे दुकान आहे. 2 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास प्रमोद वाघ हा तरुण दुचाकीवरून चालला होता. त्यावेळी योगेश पगारे आणि त्याच्या काही साथीदारांनी त्या तरुणाला अडवलं. त्याच्याबरोबर झालेल्या एका जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी एकाने प्रमोद वाघवर रॉडनं हल्ला केला. तसेच इतरांनीही त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याच्यावर वार केले. या घटनेत प्रमोद वाघ जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. नाशिकच्या सिन्नर फाटा भागात प्रमोद वाघवर जेव्हा हल्ला झाला त्या घटनेचं CCTV फुटेजही समोर आलंय. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलंय. मात्र तो वाद काय होता हे समजू शकलेलं नाही. प्रमोद वाघ रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ही घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याचं नाशिक रोड पोलिसांनी सांगितलंय. अत्यंत निर्घुणपणे ही हत्या झाली आहे हे CCTV फुटेज मधून दिसतंय. प्रमोद वाघ या इसमावर जो हल्ला झाला त्यानंतर पगारे आणि इतर तरुण फरार झाले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रमोद वाघला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रमोद वाघवर करण्यात आलेल्या हल्ल्यात त्याला गंभीर दुखापत झाली. त्याची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झालाय. प्रमोद वाघ या तरुणावर हल्ला का झाला ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि गुन्हा शाखेचे कर्मचारी आता योगेश पगारे आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. नाशिक सारख्या ठिकाणी झालेल्या या घटनेने परिसरात तणावाचं आणि दहशतीचं वातावरण आहे. तुर्तास इथेच थांबू. महाराष्ट्र व देश विदेशातील अन्य घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका.